महेश पाटील प्रतिष्ठान डोंबिवली या प्रतिष्ठानतर्फे अनोखा उपक्रम गेले अनेक वर्ष विसर्जनाच्या मिरवणुका गोग्रासवाडीपासून जात असतात। यावेळेस भक्तांना व मिरवणूक सहभागी झालेल्या नागरिकांसाठी पाण्याची व अल्पोपहाराची व्यवस्था मंडळ करते। त्याचप्रमाणे स्थानिक महिलांसाठी खेळपैठणीचा आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम येथे राबविले जातात, कारण मिरवणुकीदरम्यान अनेक भक्त येथे बाप्पाची वाट पाहत असतात। प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश पाटील यांनी दिलेली ही माहिती। ब्युरो रिपोर्ट, डोंबिवली फास्ट। गेली अनेक वर्ष महेश पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या ज्या मिरवणुका जातात त्यांना अल्पोपहार असेल, थंड पेय असेल याचं आम्ही वाटप करत असतो। परंतु इथे जे प्रेक्षक मिरवणूक बघायला येतात त्यांना विरंगुळा म्हणून आम्ही मागील 5 ते 6 वर्षापासून नृत्याचा कार्यक्रम सुरू केलेला आणि इथे स्थानिक महिलांचे डान्स असतील, स्थानिक मुलांचे डान्स असतील, हे सर्व आम्ही घेत असतो आणि त्यामध्ये प्रत्येक महिलेला पैठणी आम्ही गिफ्ट देत असतो। महाराष्ट्रामधील जे दुष्काळाचं सावट आहे ते दूर व्हावं आणि आपण काही मागील महिन्यापासून बघत असाल आपल्या भारत देशामध्ये अनेक अत्याचाराच्या घटना घडत आहेत, त्यापासून महिलांचं रक्षण करण्यासाठी महिलांना गणपती बाप्पाने ताकद द्यावी ही गणपतीच्या चरणी प्रार्थना करतो।